हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर ही आहे आज आप्प्यांची रेसिपी. तर इथे मी असा रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक मोठा डझंट मॅटर कुठलाही तुम्ही रवा घेऊ शकता. आणि अशा प्रकारे घेऊन मी 2 वाट्या मोठ्या 2 वाट्या रवा घेऊन त्याच्यामध्ये दही ॲड केलं आणि एका साईडला इकडे तांदूळ, उडीद डाळ, पोहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. याच्यामुळे तुम्ही मूगही ॲड करू शकता. हिरवे मूग, मुगाची डाळही तुम्ही ॲड करू शकता हेल्दी बनवण्यासाठी. आणि त्याचबरोबर इकडे मी असं दही टाकून ते रवा भिजवलेला आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये दही जर 2 वाटी असेल तर 1 वाटी तुम्ही दही टाकून तो भिजवून घ्या आणि स्वच्छ पाण्यामध्ये भिजवायचं. खराब पाण्यामध्ये नळाच्या पाण्यामध्ये नाही भिजवायचं, तर आपल्या प्यायच्या पाण्यामध्ये ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आणि रात्रभर त्याला ठेवायचं. ओव्हरनाईट ते भिजू द्यायचं व्यवस्थित. सकाळी उठलं की ते सगळं असं जे भिजवलेलं असतं आपण डाळी वगैरे ते व्यवस्थितमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं. त्यानंतर असं त्या बॅटरमध्ये मिक्स करायचं, मीठ टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. आणि त्यानंतर हलवल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही काढून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकायचे, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं, हिरवी मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची. आणि कोथिंबीर माझ्याकडे फार नव्हती म्हणून मी थोडीशीच टाकली होती. आणि इनो टाकायचं. आता इनो तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता. बेकिंग सोडाही तुम्ही टाकू शकता. जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही फर्मेंटेशनसाठी म्हणजे बॅटर छान असं ते होण्यासाठी तुम्ही टाकू शकता, फुगण्यासाठी. आता इथे काय आपण ते पीठ आंबवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे इनो किंवा सोडा टाकणं गरजेचं असतं. ते शिजलं तरच ते छान लागतं. त्यानंतर अशा प्रकारे ते हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्या पात्राला छानपैकी तेल लावायचं. आपल्या पात्राला छानपैकी तेल लावल्यानंतर ते बॅटर टाकायचं. ते व्यवस्थित छान सगळीकडे ब्रशने बॅटर लावून ते छानपैकी टाकून घ्यायचं आप्पे पात्रामध्ये आणि व्यवस्थित असं छान ते करायचं. आणि अशा प्रकारे मग ते व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि तुम्ही थोडं थोडंच टाकू शकता. मी त्याला खूप सारं भरलं होतं. आणि चटणीसाठी मी भाजक्या डाळ्यांची चटणी केलेली आहे, याला रोस्टेड चणा डाळ म्हणतात. ती घेतली होती मी. मीठ टाकलेलं, साखर टाकलेली, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आणि ते सगळं बारीक करून त्याला अशा प्रकारे तडका दिला. आता अशाच प्रकारे तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी करू शकता. आणि अशा प्रकारे मोहरीचा किंवा जिरीचा त्याला तडका द्यायचा आणि झाली आपली चटणी तयार. झटकीपट. कढीपत्ताही टाकू शकता. आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी टाकलं होतं. त्यानंतर अशा प्रकारे मग आप्पे झालेले. आता झालं कसं की हे आप्पे मी फार वेळ झाला त्याला पाहिलं नव्हतं म्हणून थोडे खरपूस झाले. ते काही करपले वगैरे नव्हते, पण थोडे खरपूस भाजले. आता ही सेकंड बॅच पहा. मी लगेच पलटवले होते तर ते असे झाले. मग वरून ब्रशने थोडं ऑइलिंग करायचं त्याला आणि मग आलटी करायची की झाले आपले गरमागरम आप्पे तयार. फक्त व्यवस्थित शिजू द्यायचे, का तर त्याच्यामध्ये कच्ची उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ वगैरे असती तर व्यवस्थित त्याला भाजू द्यायचं, नाही तर मग आपल्याला पोटात दुखू शकतं. आणि अशा रेडी आहेत आपले हेल्दी टेस्टी रव्याचे आप्पे. तर कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंट्स करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.